नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या शोध ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. चला श्रोते हो, सुरू करूयात. ज्योती पुजारी लिखित दुष्टचक्र. अनु अगं, किती दिवस तू हे सगळं सहन करणार आहेस? कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. हे बघ, तुला वाटतंय ना तितकं साधं प्रकरण नाही आहे हे. श्यामचं वागणं बोलणं सर्वसामान्य माणसासारखं नाही आहे. अगं, एवढी BA पर्यंत शिकलेली तू गेल्या 5 वर्षात तुझ्या हे कधीच कसं लक्षात नाही आलं ग? देवकी अनुला म्हणाली. अगं ऐक ना देवकी, श्यामचं वागणं बोलणं सर्वसामान्य माणसासारखं नाही आहे हे माझ्यासुद्धा लक्षात आलं आहे म्हणा. तो कुणी तत्ववेत्ता वगैरे आहे असं तर तुला नाही ना सुचवायचं? तिला देवकीचं बोलणं ऐकताना चीड आली होती. तत्ववेत्ता आणि श्याम? भ्रमात आहेस तू, भ्रमात. अनु, श्याम तत्ववेत्ता वगैरे नाही आहे, उलट तो मनोरुग्ण आहे, हेच सांगायचं आहे ना तुला? तिला मध्येच अडवत अनु तिच्या मनातलं बोलून गेली. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे देवकी. माझ्या लक्षात आलं आहे ते. पण इतके दिवस माझं मन हे सत्य स्वीकारायला घाबरत होतं. उलट तू काय सांगणार हे लक्षात येऊन सुरुवातीला मला तुझा रागच आला होता. श्यामचं वागणं ठीक नाही आहे, त्याच्या बोलण्यात विसंगती आहे. काही वेळेला तो इतका व्हायलंट होतो ना की त्याची भीती वाटायला लागते. हे बघ अनु, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू त्याला एखाद्या मनोविकार तज्ज्ञाकडे घेऊन जा. लवकर उपचार झाले ना तर तो या दुष्टचक्रातनं बाहेरसुद्धा पडू शकेल. देवकी, मला सांग ना, तुझ्या ओळखीचे असे कोणी डॉक्टर आहेत का? श्याम तर डॉक्टरांच्याकडे यायला तयारच व्हायचा नाही. मुळात आपण आजारी येऊ तेही मनानं, हे तो मान्यच करणार नाही. मनोविकार तज्ज्ञाकडे जायचं म्हटल्यानंतर तो काय करेल सांगता येत नाही. मला तर कल्पनाच करवत नाही अगं त्याची. अनुच्या अंगावर पुढच्या कल्पनेनं शहारा आला. हे बघ, डॉक्टर वाळिंबे शहरातले प्रख्यात मानसरोगतज्ञ आहेत. तू त्यांच्याकडे जा. श्यामला न्यायची गरज नाही आहे. तू त्यांना भेट, सगळी हिस्ट्री सांग. हां? देवकीनं एक नवच पिलू अनुच्या मनात सोडून दिलं. देवकी गेल्यानंतर कितीतरी वेळ अनु देवकीच्या बोलण्याचा विचार करत राहिली. ओसरत्या थंडीतली कोवळ्या उन्हाची ती सकाळ. चढा रांगोळी घातलेल्या अंगणात सकाळची सोनेरी उन्हं उतरलेली. हॉलच्या जाळीदार खिडकीतून येणाऱ्या उन्हाचे कवडसे जमिनीवर विसावलेले. नुकताच चालचाल करायला लागलेला शुभम तिथेच जमिनीवर बसून आपल्या बाळमुठीत कवडसे पकडण्याच्या खेळात दंग झालेला. स्वतःशीच त्याची मम अशी अगम्य बडबड सुरू आहे. बाजूला सोफ्यावर वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसलेल्या श्यामचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हातातलं वर्तमानपत्र बाजूला टाकून तो उठला. खेळण्यात रमलेला शुभमला उचलून तो त्याचे पापे घेत सुटला. श्यामने अचानक उचलल्यामुळे शुभम भांबावला. त्याच्या हातातून सुटण्यासाठी धडपडायला लागला. कोवळ्या नाजूक गालाला श्यामच्या दाढीचे खुंट बोचल्यानं तो रडायला लागला. स्वयंपाकघरात गॅसवर चहाचं आधण ठेवत असलेली अनु शुभमचं रडणं ऐकून घाईघाईत बाहेर आली. अहो, काय करताय? रडून रडून लाल झालाय बघा तो. तुमच्या दाढीचे खुंट टोचतायत त्याला. द्या त्याला माझ्याकडे. अनु त्याला घ्यायला पुढे झाली. पुरे का तुझं कौतुक? जरा मी त्याला घेतलं की येते लगेच धावून. मी काय त्याला खाऊन टाकणार नाही आहे. आणि हा नालायकसुद्धा मी घेतलं की भोकाड पसरतो. श्यामनं त्याला वर उचलला. एखादा चिंध्याचं भाऊला हलवावं तसं गधा गधा हलवला. शुभम घाबरून अजूनच जोरात रडायला लागला. अनुचा जीव वर खाली व्हायला लागला. अहो द्या म्हणतोय ना त्याला इकडे. लहान आहे अजून तो. अहो, हा कसला तुमचा राक्षसी खेळ? अनुला काय करावं ते कळेना. नाही देणार. काय करशील का? श्यामच्या ओठावर विकृत हास्य उमटलं. प्लीज प्लीज, सकाळी सकाळी तमाशा नको. उगाच त्याच्यावर भडकून जाऊन नेहमीसारखा आरडाओरडा करू नये म्हणून तिने जरा नमतं घेतलं. तमाशा मी करतो का तू करतेस?
सालं वर्षभराचं कार्टन नाही तर नरड्यात जोर बघ किती आहे, घसा खरवडून रडतोय. हे घबरे कधी होऊ एक. अनुला आता मात्र राहवलं नाही. ती पटकन पुढे झाली. श्यामच्या हातातनं बाळाला जवळजवळ तिने ओढूनच घेतलं. त्याला जवळ घेऊन थोपटलं, शांत केलं. हे कार्टन नक्की माझंच आहे ना? नाही, बापाजवळ रडू येतोय त्याला म्हणून विचारलं. परत श्यामचं कुत्सित हसणं. अनु एक शब्दही बोलले नाही. बाळाला घेऊन ते स्वयंपाकघरात आले. चहाचं आधण पार आटून गेलं होतं. तिने गॅस बंद करून टाकला. एका हातानं बाळाला सांभाळत ती बाळाची दुधाची बाटली तयार करायला लागली. अरे आजच्या दिवसात चहा मिळणार आहे का नाही? श्यामचं ओरडणं सुरूच आहे. तिने त्याचा चहा केला. बाळाला पाळण्यात ठेवलं. श्यामचा चहा गाळला. चहाचा कप घेऊन ती बाहेरच्या खोलीत आली. एक कप चहा करायला एवढा उशीर? हां, मागच्या अंगणात कोणाशी बोलत बसली होतीस? घरात आपल्या तिघांशिवाय चौथं कोणी आहे का? ती शांतच होते. तुझे यार काही कमी आहेत का? हां, एक गेला की दुसरा येतोच आहे. मी माझ्या या कानांनी तुला त्या रामेशी बोलताना ऐकलंय ना. चहाचा कप हातात घेत श्याम संशयानं तिच्याकडे बघायला लागला. किती संशयी स्वभाव आहे हो तुमचा. सतत कोणीतरी आपल्याविषयी बोलतंय असं का वाटतं तुम्हाला? परवा त्या मेहताकडच्या पार्टीत मेहताचे मित्र आपापसात बोलत असताना ते माझ्याबद्दल काहीतरी बोलत आहेत असं म्हणत त्यांच्याशी भांडायला गेलात. अशानं समाजात तुमची इमेज कशी होतीये याचा तरी विचार करा. ए भावाने, मला तुझं लेक्चर नको काय? चाली येता जाता उपदेश करत फिरतीये. हातातला चहाचा कप त्याने तिच्या दिशेनं भिरकावला. ती पटकन बाजूला झाली म्हणून, नाहीतर आज तिचा कपाळमोक्ष ठरलेलाच होता. फरशीवर काचांचा चुरा पसरलेला. केरसुणी आणून तिने काचा उचलल्या. फरशी स्वच्छ झाडून घेतली. अंगणात एका कोपऱ्यात असलेल्या कचऱ्याच्या डब्यात फुटलेल्या कपाचा काचा टाकताना तिचं लक्ष समोर गेलं. समोरच्या घरातल्या जोशी वहिनी त्यांच्या व्हरांड्यात उभं राहून तिच्याकडेच बघत होत्या. तिने पाहून न पाहिल्यासारखं केलं. श्यामसारखी परत चहा केला. बाळाकडे बघितलं. शुभम रडून रडून पाळण्यात गाढ झोपून गेला होता. लग्न झाल्यापासून गेल्या 5 वर्षातला प्रत्येक दिवस थोड्याफार फरकानं असाच उगवतो. हेकट संशयी नवऱ्याशी गाठ पडली आणि सगळं आयुष्याचं नासून गेलंय. श्याम ऑफिसला गेल्यावर तिने भराभरा आपली कामं आटोपली. घड्याळात बघितलं 11 वाजायला आले होते. डॉक्टर वाळिंबे 1 वाजेपर्यंत दवाखान्यात असतात असं तिनं फोनवर वेळेची चौकशी केली तेव्हा समजलं होतं. श्यामला ऑफिसमध्ये सुद्धा स्वस्थता नसायची. दिवसातून 10 वेळा तरी घरी फोन करून अनु कुठे गेली आहे, कुठे जाऊन आली आहे याची सतत चौकशी. मध्येच कधीतरी घरी येऊन अनु घरीच आहे का नाही हे सुद्धा बघून जायचा. अनुनं बाहेर जायचं ते त्याच्याबरोबर, कुणाशीही बोलायचं नाही. 1 ना 2 कितीतरी बंधनं लादलेली, तिला काचणारी, रक्तबंबाळ करणारी. लग्नानंतर श्यामबरोबर 1-2दा ती माहेरी गेली होती, तेवढीच. गावात माहेर असून सुद्धा तिचं माहेरी जाणं बंद झालेलं. कधी आईचा, बाबांचा, धाकट्या बहिणीचा, पियाचा फोन आला की तापल्या उन्हात चालताना गार सावलीत उभं राहिल्यासारखं वाटायचं. कधी रागानं, कधी त्राग्यानं तिची आई कळवळून म्हणायची, श्याम वेळेकरला म्हणावं आमची मुलगी केसा मासा सकट तुम्हाला विकली आहे असं समजू नका. तिच्या मनाचा विचार करा. मुक जनावर सुद्धा खाटकाला विकलं ना तरी 10 वेळा मालकाकडे फिरून येतं. मग माझी लेक तर माणूस आहे, जनावर नाही आहे म्हणावं. सगळं खरं असलं तरी श्यामपर्यंत आईचे शब्द पोचवण्याचं धाडस तिला कधीच झालं नाही. शुभमला घेऊन घराला कुलूप लावून ती बाहेर पडली. सुदैवानं कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. ती डॉक्टर वाळिंबेंच्या दवाखान्यासमोर उतरली. रिक्षावाल्याचे पैसे दिले. खांद्यावर झोपलेल्या शुभमला सांभाळत ती दवाखान्याच्या दाराशी आली. त्या दारातनं आत शिरताना तिने आजूबाजूला बघितलं. आसपास कोणी ओळखीचं नाही असं बघून पटकन दवाखान्यात शिरली. डॉक्टर यदुनाथ वाळिंबे, 40-42च्या दरम्यानचे. शांत सौम्य चेहरा, डोळ्यातले स्निग्ध भाव. त्यांच्याकडे बघून अनुला थोडा धीर आला. मी अनुया वेळेकर, तिने स्वतःची ओळख करून दिली.
बसा बसा बसा, बोला काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे अगदी मोकळेपणानं बोला बरं का. त्यांच्या आश्वासक शब्दांनी तिला थोडा धीर आला. प्रॉब्लेम माझा नाही आहे डॉक्टर, प्रॉब्लेम माझ्या मिस्टरांचा आहे. अनु बराच वेळ बोलत राहिली. डॉक्टर अधूनमधून तिला काही प्रश्न विचारत होते. केस हिस्ट्री ऐकताना नेमकी केस त्यांच्या लक्षात आली. तुमच्या मिस्टरांना एकदा घेऊन आला तर ट्रीटमेंटला बरं होईल. नाही डॉक्टर, ते शक्य नाही आहे, ते नाही येणार तुमच्याकडे. ठीक आहे, मग मी काही गोळ्या देतो, त्याचा त्यांना काय परिणाम होतो ते सांगा 8 दिवसांनी. कसं आहे, मानसिक आजार लवकर बरे होत नाहीत, कारण मनाचं दुखणं मुरत आलेलं असतं. त्यांचे दृश्य परिणाम समोर येतात ना, तेव्हा आजाराची पाळंमुळं मनात खोलवर पसरलेली असतात. तुमच्या मिस्टरांबद्दल तुम्ही जे सांगितलं त्यावरनं त्यांचं वर्तन स्किझोफ्रेनिक पेशंटसारखं वाटतं आहे. बघूया, ट्रीटमेंट तर सुरू करू, त्याचे काय रिझल्ट्स येत आहेत ते बघू ना आपण. हां, आत्तापर्यंत बाळ गाढ झोपलेलं आता चुळबुळ करायला लागलं होतं. अनुया डॉक्टरांचा निरोप घेऊन दवाखान्यातनं बाहेर पडली. घराचं दार उघडून ती आत पाऊल टाकते न टाकते तेवढ्यात फोन खणखणला. नक्कीच श्यामनं केलेला असणार. फोन उचलला नाही म्हणजे मी घरी नसणार हे त्याच्या लक्षात आलं असणार. आता याला पटेल असं काय कारण द्यावं याचा विचार करत तिने फोन उचलला. एवढा वेळ शांत बसलेल्या बाळानं रडण्याचा सूर लावला. हॅलो, आम्ही बोलतोय, कुठं गेली होतीस? ते समोरच्या जोशींची मीना आली आहे दुपारी, जोशी बहिणींनी आवाज दिला म्हणून त्यांच्याकडे गेले होते. अरे थांब रे बाबा, गप रे, रडू नको रे. तिने बाळाला कडेवर सांभाळत त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला. तिला वेळेवर जे सुचलं ते फोनवर श्यामला सांगून ती मोकळी झाली. मी घरी येतोच आहे, कुठे गेली होतीस ते समजलंच पाहिजे. श्यामच्या आवाजातली गर्भित धमकी तिच्या लक्षात आली. श्याम घरी आल्या आल्या नक्की जोशींकडे विचारायला जाणार. मी जोशांकडे गेले नव्हते हे कळलं की माझा छळ करणार, बोलून बोलून माझा जीव खाणार. पुढचं चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभं राहिलं. रडणाऱ्या बाळाला थोपटत ती तडक जोशींच्याकडे गेली. जोशी वहिनींना म्हणाली, अहो आई आजारी आहे त्यामुळे तिला भेटायला गेले होते, पण त्यांना सांगू नका प्लीज. काय आहे, माझं माहेरी जाणं आवडत नाही त्यांना, म्हणून दुपारी मी तुमच्याकडे आले होते असं त्यांना आत्ता खोटं सांगितलं आहे. ते तुमच्याकडे विचारायला येतील, प्लीज. मी दुपारी तुमच्या घरी होते असं सांगा प्लीज वहिनी, दादा प्लीज. अनुच्या डोळ्यातच पाणी आलं. जोशी वहिनींनाही वाईट वाटलं. हे बघ, काळजी करू नकोस, आम्ही सांगू तू दुपारी आमच्याकडे होतीस म्हणून. हां, वहिनींनी तिला धीर दिला. अनुनं डॉक्टरांच्याकडनं घरी येताना श्यामच्या गोळ्या आणल्या होत्या. त्यानंतर ती चहा जेवणात मिसळून ती गोळ्यात त्याला द्यायला लागली. श्याम नुकताच ऑफिसला गेला. अनुनं स्वतःचं जेवण आटोपलं, मागची आवराआवर केली. बाळ पाळण्यात खेळत होता. सकाळपासूनच्या धावपळीनं थकून ती सोफ्यावर आरामात विसावली. लग्न करून काय मिळालं आपल्याला? लग्नानंतर बाईचं आयुष्य बदलतं म्हणतात, खरंच आहे ते. आपलं आयुष्य बदललं, पण वेगळ्या अर्थानं. लग्न म्हणजे आयुष्यातलं आंधळं वळण. वळणाच्या पलीकडे तरी आपल्या नशिबात असा विक्षिप्त नवरा लिहून ठेवला आहे हे आधी कुठं कळलं होतं? कळलं असतं तर लग्नाला नकार देऊन टाकला असता. अनुचं मन प्रश्नांच्या भोवऱ्यात गिरक्या घेत राहिलं. सावळ्या रंगाची, जेमतेम रूपाची, शांत सुस्वभावी अनु. ती BA झाली त्याच वर्षी अण्णांनी तिच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. जेमतेम 20 वर्षाची तर होती ती. तिला पुढे शिकायचं होतं, MA करायचं होतं तिला. पण अण्णांना मनातलं सांगण्याची तिची हिंमत नाही झाली. अण्णा फार संतापी स्वभावाचे. आईसुद्धा त्यांना घाबरून असायची. अण्णांशी लग्न करून तिने पदरात उन्हाळा बांधून घेतलेला. जन्मभर ती त्यांच्या स्वभावाची धग निमूटपणे सोसत राहिली. आईकडे पाहताना अनुला आईचे डोळे अथांग डोहासारखे वाटत. डोहाच्या तळाशी किती यातना, दुःख साचलेली असली तरी त्याचे तरंग कधी तिच्या डोळ्यात उमटले नाहीत, किंवा डोळ्यातनं कधी तिच्या मनाचा थांगपत्ता लागला नाही. अनुया आणि प्रिया या 2 मुली.
दोघींचे स्वभाव दोन टोकाचे. अनुमध्ये आईचा सोशिकपणा उतरलेला, तर प्रिया म्हणजे जळता निखारा, बोलण्यात फटकळ. अण्णांशीही ती वाद घालायला कमी करायची नाही. अनुनं आईजवळ कुरकुरत लग्नाला विरोध करून बघितला, पण आईकडनं तिला अपेक्षितच उत्तर आलं. आई म्हणाली, पोरी, तुझ्या अण्णांनी एकदा तुझ्या लग्नाचं मनावर घेतलं आहे ना, ते आता कुणाचं ऐकणार नाहीत. तुला शिकायचं आहे तर लग्नानंतर शिक हवं तेवढं. आई तरी वेगळं काय सांगणार होती. अण्णांनी तिच्यासाठी हेमंत सदावर्तेचं स्थळ आणलं. हेमंत सदावर्ते तिला बघायला आलेलं पहिलं स्थळ. नातेवाईकांनी सुचवलेलं स्थळ म्हणून हेमंत सदावर्ते उत्तम असला तरी अनुचा हेमंतच्या आयुष्याशी लग्नगाठ बांधली जाण्याचा योग नव्हता. सावळा, तरतरीत, हसतमुख, बँकेत अधिकारी असलेला हेमंत तिला आवडला असला तरी त्याला अनु पसंत पडली नाही. त्याच्याकडून मुलगी सावळी असल्याचं कारण पुढे करून नकार आला. तिला त्याचा राग आला. म्हणे, मुलगी सावळी आहे, हा तरी कुठे योग्य आहे. पण नकार देण्याचा हक्क वस्तू विकत घेणाऱ्याला असतो. लग्न म्हणजे अंधारात घेतलेली उडी. पायाखाली हिरवळ येईल का वैराण वाळवंट हे ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून असतं. सदावर्तेकडनं तिला नकार आला आणि नकारांची मालिकाच सुरू झाली. तिचा बुटका बांधा, सावळा रंग तिच्या लग्नात आडसर होऊन राहिला. वारंवार होणाऱ्या दाखवून घेण्याच्या कार्यक्रमांना ती वैतागली. दादांची चिडचिड, आईची व्रतवैकल्य वाढली होती. शेवटी एकदाच तिचं लग्न जमलं. काळा रंग, जाड ओठ, समोर आलेलं कपाळ, बारीक डोळे, स्थूल बांधा. श्याम वेळेकर. श्याम वेळेकर वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलेल्या तिचा पत्ता शोधत तिच्या घरी आला. मुलगी बघायला आला तो एकटाच. त्याचे आईवडील त्याच्या मोठ्या भावाकडे मुंबईला असतात म्हणाला. अण्णांनी त्याला रीत म्हणून, तुमचे आईवडील मुलगी बघायला येणार आहेत का विचारलं. लग्न मला करायचे, आईवडिलांचा इथे संबंध येतोय कुठं. कपाळावर आठ्या घालत त्याने तिरस्कारानं उत्तर दिलं. अण्णांना ते आवडलं नाही, पण त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया नाही दिली. फार खोलात न शिरता लग्न ठरवून मोकळे झाले आणि पहिल्याच मुहूर्तावर तिला पिवळी करून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. तिचं कन्यादान करताना अण्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघताना तिला सिंदबादच्या गोष्टीतला सिंदबादच्या मानेवर बसलेला म्हातारा आठवला. म्हाताऱ्याचं ओझं पेलवतही नसलेला आणि टाकूही शकत नसलेला सिंदबाद. अण्णा म्हणजे सिंदबाद. दोन पोरींच्या लग्नाचं ओझं मानेवर घेऊन चालणारे अण्णा. मुंबईला असणारे श्यामचे आईवडील, भाऊ, वहिनी त्यांच्या मुलासकट लग्नाला आले होते. माणसं स्वभावानं चांगली वाटली. लग्न लागलं त्याच रात्री ती मंडळी मुंबईला निघून गेली. निघतानाचे तिच्या सासूचे शब्द ती आजसुद्धा विसरलेली नाही आहे. सासूबाई म्हणाल्या, बाई ग, पेटता निखारा बांधला गेलाय हो तुझ्या पदरात. पदर केव्हा पेट घेईल सांगता येत नाही. माझा मुलगा असला ना तरी त्याचा तापट, संशयी, दुसऱ्याला छळणारा असा स्वभाव मी तुझ्यापासनं लपवून कशी ठेवू ग. त्याच्या या असल्या स्वभावामुळे आमचं स्वतःचं घर असूनही आम्ही त्याच्याजवळ इथे राहत नाही. तो नोकरी व्यवस्थित करतोय हे नशीब. आता तू त्याच्या दुष्टचक्रात अडकली आहेस. तू आणि तुझं प्रारब्ध. काही मदत लागली तर कळव, जमेल तेवढी मदत करू आम्ही. सासूच्या शब्दाचा प्रत्यय तिला पहिल्या रात्रीच आला. वादळासारखा तो तिच्या अंगावर येऊन कोसळला. अतिशय रानटीपणानं तिचा चोळामोळा केला त्याने. घराच्या भिंतींनी तिचे गुदमरलेले निश्वास कणणं ऐकलं. त्याही शहारल्या. ती दोघं मांडव परतनिळेला माहेरी गेली तशी आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती अनावर रडायला लागली. आईने ओळखायचं ते ओळखलं. आई कळवळली. अनुला 4 दिवस माहेरपणाला ठेवून घ्यायचं तिने ठरवलं. अण्णांनाही त्यात काही वावगं वाटलं नाही. जेवणं झाल्यावर श्याम घरी जाण्याची घाई करायला लागला तशी अनुच्या आईनं त्याला अनुला 4 दिवस माहेरी राहू द्या म्हणून बघितलं. जावई माणूस त्याच्याशी नेमकं कसं बोलावं ते त्यांना कळेना. 4 दिवसच का, कायमची राहू द्या की. तो कुत्सित हसला एवढं बोलून. जावयाच्या बोलण्यानं अनुच्या आई चपापल्या.
अहो शामराव, रागवू नका. 4 दिवस आणू राहिली इथे ना तर सगळ्यांना बरं वाटेल. हां, पण तुमची इच्छा नसेल तर तुम्ही तिला घेऊन जा. अण्णा समजुतीला म्हणाले. मुलीचं लग्न केलंय तुम्ही? ते काय तुमच्याजवळ ठेवून घेण्यासाठी का? आणि काय ग, तुला निघताना बजावलं होतं ना माहेरी राहायचं नाही म्हणून? आईच्या मागे खाली मान घालून उभ्या असलेल्या अनुजवळ जात श्याम ओरडलाच. अनुचा दंड धरून त्यांनी तिला समोर ओढलं आणि सगळ्यांच्या देखत तिच्या दंडाला करकचून चिमटा काढला. अनु कळवळून ओरडली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. दंडावर हात दाबत ती कळ सोसत राहिली. सगळ्यांना त्याच्या वागण्यानं धक्का बसला. प्रियाला तर राग आवरेनासा झाला. जिजाजी काय माणूस आहेत का कसाही आहेत? हो, ती तुमची बायको आहे, मेणाची बाहुली नाही आहे. ती कडाडली. पिहू पिहू गप्प बस, जावई आहेत आपले ते. हे बघा अण्णा, जावई असले ना तर असतील, मला नाही परवा त्याची. हे असलं वागणं आहे ना, मला चालणार नाही. प्रिया रागानं लाल बुंद झाली होती. वा वा वा, आहेस खरी कडक बिजली. रे, तू नको मला माणुसकी शिकू बरं का. एवढी बहिणीची माय आहे तर राहू दे की तिला इथे. तू चल माझ्याबरोबर. आपल्याला काय नागाला नग मिळाल्याचे कारण? त्याचे ते गलिच्छ शब्द ऐकून अनुला मेल्याहून मेल्यासारखं झालं. बस, फार बोललात, निघा आता इथनं, निघा. अण्णांना जावयाच्या निलाजरेपणाचा प्रचंड संताप आला. हां, जातोच आहे. इथून पुढे मी तर तुमच्याकडे येणार नाहीच, पण तुमच्या लेकीला सुद्धा पाठवणार नाही. संपलं. पुराच्या पाण्यात सगळं वाहून जावं तसं त्या प्रसंगात अनुचं माहेर वाहून गेलं. लग्नाला 4 वर्ष झाल्यावर अनुला दिवस राहिले. त्यासाठी श्यामनं तिला नाना प्रकारांनी छळलं, अपमानास्पद वागणूक दिली. शेवटी देवालाच तिची दया आली. अनुला लग्नानंतर 4 वर्षांनी मुलगा झाला. श्यामनी तिला माहेरी जाऊ दिला नाही. जावयाच्या विचित्र स्वभावाचा धसका घेऊन आई अण्णा तिच्याकडे आले नाहीत की प्रियालाही त्यांनी पाठवलं नाही. ते बाहेरनं तिची चौकशी करत. माणसं दुराग्रहाच्या खोट्या अभिमानाच्या किती भिंती स्वतःभोवती उभ्या करतात नाही. तिला मुलगा झाल्याचं कळलं तसं तिची आई प्रिया तिला दवाखान्यात भेटून गेल्या. बाळासाठी बाळ लेणं, अनुसाठी बाळंत वेडा घेऊन जावंसं वाटलं, पण जावई पोरीला त्याच्यावरूनही छळेल म्हणून त्यांनी स्वतःचं मन आवरलं. अनुच्या डोळ्यांपुढे तिचा भूतकाळ सरकून गेला. बाळाच्या रडण्यानं ती तिच्या विचारचक्रातनं बाहेर आली. स्वयंपाकघरात जाऊन तिने बाळाचं दूध तयार केलं. बाळाच्या तोंडात दुधाची बाटली देऊन त्याला घेऊन ती खिडकीशी उभी राहिली. त्या दिवशी देवकी इकडे नातेवाईकांकडे येण्याचं निमित्त करून आली नसती तर श्यामचं वागणं तरेवाईकपणाच्या नावावर मी सहन करत राहिले असते. देवकीला आईकडनं माझी सगळी कथा कळली होती. देवकी, तू माझी जीवाची सखी असलीस ना तरी माझा लढा मलाच लढावा लागणार आहे का? अनुच्या मनात आलं. श्यामचा मोठा भाऊ असाच असेल का स्वभावानं? नसावा, नाहीतर आई त्यांच्याबद्दल काहीतरी बोलल्या असत्या. 5 वर्षात त्यांनी एकदाही फोन केला नाही का? त्यांना कधी आमची आठवण आली नसेल? रक्त पाण्यापेक्षा घट्ट असतं म्हणतात. मग श्यामच्या आयुष्यात असं काय घडलंय की त्याची रक्ताची नाती दुरावली? श्यामची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर तिने एकदा सासूला 2 पानं भरून पत्र लिहिलं. श्यामचं वागणं, त्यानं चालवलेली मानसिक शारीरिक पिळवणूक सगळं सविस्तर लिहिलं. तिचं पत्र गेल्यानंतर 15-20 दिवसांनी एका दुपारी तिच्या सासूबाईंचा फोन आला. अगं, तुझं पत्र मिळालं, पण पत्राचं उत्तर मुद्दाम नाही पाठवलं, कारण ते पत्र चुकून जरी श्यामच्या हाती लागलं असताना तर तुझी धडगत राहणार नाही, म्हणून मग ठरवलं की तुला फोनच करावा. त्यांनी खुलासा केला आणि नंतर बराच वेळ त्या फोनवर बोलत राहिल्या. त्यावरून श्यामच्या विक्षिप्तपणाची बीजं त्याच्या लहान वयातच पेरली गेल्याचं लक्षात आलं. श्याम आणि प्रभाकर दोघे सख्खे भाऊ, पण दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक. श्याम काळा, रूपानं यथातथा, तर प्रभाकर गोरापान, स्मार्ट, बुद्धीनं कुशाग्र. त्यांनी MSc केलं, PhD मिळवली. मुंबईला एका गव्हर्नमेंट कॉलेजला तो प्राध्यापक म्हणून नोकरीला लागला. लहानपणापासूनच प्रभाकरचं सगळीकडून कौतुक केलं गेलं तर श्यामच्या वाट्याला उपहास.
प्रभाकरचं दिसणं, वागणं, त्याची बुद्धिमत्ता सगळ्यांच्या आदराचा विषय झालेला, तर त्याच वेळी श्यामची प्रभाकरशी तुलना करून श्यामला डावं ठरवलं जायचं. तेव्हा श्यामच्या मनात प्रभाकरबद्दलच्या संतापानं, द्वेषानं जन्म घेतला. प्रभाकरच का, आई, बाबा, मित्र सगळ्यांची त्याला चीड यायची. सुंदर वस्तू समोर दिसली की तो त्या वस्तूचा सत्यानाश करायचा. मग ती काचेची नक्षीदार फुलदाणी असो किंवा बागेत फुलांवर उडणारं रंगीबेरंगी फुलपाखरू असो. फुलपाखरांचे पंख तोडून त्यांना मारण्यात त्याला आसुरी आनंद मिळायचा. प्रभाकरला तो नाना तऱ्हेनं छाळायचा. त्याची वह्या पुस्तकं फाडणं, लपवून ठेवणं, त्याला मारणं, रक्त येईसपर्यंत चिमटे काढणं. प्रभाकर, आई, बाबा श्यामच्या त्या वागण्यानं त्रस्त झाले. प्रभाकरला मुंबईला नोकरी लागली. तो मुंबईला निघून गेला. त्याचं लग्नही झालं. आई बाबा श्यामच्या तरेवाईकपणाला कंटाळले आणि प्रभाकरकडे निघून गेले. प्रभाकरच्या मुलांमध्ये, त्याच्या संसारामध्ये ते रमले, तरी श्यामची काळजी त्यांचा पिच्छा सोडत नव्हती. श्यामचं लग्न झालं आणि श्याम घरात आलेल्या आपल्या बायकोशी कसा वागतो या विचारांचा भुंगा त्यांचं मन कुरतडायला लागला. तरी श्यामला आवडणार नाही म्हणून त्यांनी कधी अनुला, श्यामला फोन नाही केला. श्यामच्या मनात सगळ्या जगाचा द्वेष, विकार ठासून भरलेला. सगळे आपल्याबद्दलच बोलतात. सगळ्या जगाला जब्बर शिक्षा व्हायला हवी असे काहीतरी भरकटलेले विचार त्याच्या मनात यायला लागले. विषारी तण वाढावं तसं विचारांचं तण वाढत गेलं. त्याच्या विचारांचा आणि वर्तनांचा एकमेकाशी मेळ बसेनासा झाला. अनुला मारणं, चिमटे काढणं यात त्याला मानसिक समाधान मिळायचं. अनुनं मानसोपचार तज्ज्ञांचा दरवाजा ठोठावला. तारेवरची कसरत कळत, श्यामला कळू न देण्याचा आटापिटा करत अनुनी श्यामची ट्रीटमेंट सुरू केली. त्याचा परिणाम काही प्रमाणात दिसायला लागला. आता जरा श्यामचं गुरगुरणं बऱ्यापैकी कमी झालं. मग आशेचा एवलासा कोंब मनाच्या तळातनं वर यायला लागलेल्या अनुला आता नव्यानं आशा वाटायला लागली. श्रोते हो, ही होती ज्योती पुजारी यांची कथा दुष्ट चक्र. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा, कथेसाठी कमेंट करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहिलं असेल तर तेही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.